उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर पत्रकार परिषद सुरू होणार आहे। सकाळी 10 वाजता या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कल्याण डोंबिवलीचा दौरा सुद्धा आहे उद्धव ठाकरेंचा आणि त्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेला विशेष महत्त्व आहे। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांच्याकडे। स्वप्नील, आज उद्धव ठाकरे यांचा कल्याण डोंबिवलीचा दौरा आहे। कल्याण डोंबिवली म्हणजे शिवसेनेचा हा गड मानला जातो। विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी डॉक्टर श्रीकांत शिंदे। तर दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेसंदर्भात निकाल दिल्यानंतर आता ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचं सुद्धा ठरवलेलं आहे। आणि या सगळ्यावरून आता घटनेचा मुद्दा सुद्धा उपस्थित होतोय, ज्यावर अरविंद सावंत यांनी काही व्हिडिओ, काही मेसेजेस, काही फोटो सुद्धा समोर आणलेले आहेत। या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज उद्धव ठाकरे यांची पुढच्या तासाभरात पत्रकार परिषद सुरू होती। लागवी उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे, कारण एकूणच जो निर्णय, जो निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना संदर्भात 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी दिलेला आहे, तो खरं तर शिवसेना ठाकरे गटासाठी फार धक्कादायक आहे। कारण या ठिकाणी सर्वच अपात्र नाहीत, पात्र सर्वांनाच ठरवलेला आहे। मात्र हा निर्णय कुठेतरी चुकीचा आहे असं प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येते। मात्र आता त्याचे पुरावे सुद्धा देण्यात येणार आहेत, कारण 2013 रोजी जी एक बैठक झाली होती आणि यामध्ये शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना घोषित करण्यात आलं। त्यावेळी या विधानसभा सध्याचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकर सुद्धा उपस्थित होते आणि ते फोटो सुद्धा या ठिकाणी व्हायरल झालेले आहेत। खासदार अरविंद सावंत यांनी ते फोटो सुद्धा आणलेले आहेत। त्यामुळे आज याच विषयी भाष्य हे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करणार आहेत आणि हे अनेक खुलासे यामध्ये होतील। खरं तर 2019च्या वेळेला दिलेला एबी फॉर्म असेल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, तसेच अध्यक्षपदाची निवडणूक असेल, प्रतिनिधी सभा असेल, या संदर्भातील सर्व प्रश्न ते जनतेला पडलेले, जे शिवसैनिकांना पडलेले आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी आजच्या या पत्रकार परिषदेतून मिळतील। तसंच जे आरोप या ठिकाणी केलेले, जी घटना शिवसेनेची अवैध अशी मानलेली आहे, या घटनेसंदर्भात सुद्धा आणि त्या संदर्भातील काही पुरावे सुद्धा उद्धव ठाकरे आज आपल्या पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांसमोर आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवणार असलेली शक्यता अधिक वर्तवण्यात येते। आणि एकीकडे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे आता अलर्ट मोडवरती आहेत आणि आता पूर्ण राज्यात एकंदरीत सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये जाऊन पिंजून काढणार असल्याची माहिती समोर आली। यामध्ये कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी सुद्धा ठाकरे गटाकडून तयारी सुरू करण्यात आली आहे। सध्या त्या ठिकाणी विद्यमान खासदार हे श्रीकांत शिंदे आहेत, त्यांना त्या ठिकाणी पाडण्यासाठी आणि शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात, तसंच एकूणच महायुतीच्या विरोधात ठाकरे गट आपला उमेदवार देईल, या उमेदवाराला साथ देण्यासाठी आणि ती बळकट करण्यासाठी या ठिकाणी पुन्हा एकदा ठाकरे गट हालचाली करण्यास सुरुवात झालेली आहे। आणि स्वतः उद्धव ठाकरे हे जाणार असल्याची माहिती आहे आणि ते गेल्यानंतर नक्की काय संबोधित करतात आणि श्रीकांत शिंदेवरती काय निशाणा राहतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। लागवी निश्चित। स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण अशा सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।